राम राम. आपल्या विश्व चैतन्य चॅनलला सगळ्यांनी सबस्क्राईब करा हो माय बाप. करा विदुरा. विदुरजी म्हटले सांगितलं होतं तुम्हाला हा दुर्योधन कलीचा अवतार आहे, तुम्ही ऐकू नका. याचं ऐकून त्या ठिकाणी महाराज तुम्ही पांडवांना त्रास दिला, तुमची जबाबदारी होती त्यांचं अर्थराज्य त्यांना देणं, पण तुम्ही दिलं नाही. आता इथे थांबू नका. ज्या घरामध्ये आदरभाव त्या ठिकाणी नाही त्या घरात थांबू नये. जिस घर में आदर भाव नहीं उस घर में जाना ना चाहिए. इथे थांबू नका, चला माझ्या बरोबर. आणि मग रात्रीच विदुरजी महाराज धृतराष्ट्र आणि गांधारीला घेऊन आले. कुठं आले माहितीये का? या हरिद्वार मध्ये इथे आले. हरिद्वार क्षेत्रामध्ये हरिक्षेत्रामध्ये. आणि युधिष्ठिर जे आता गेलेले आहेत, युधिष्ठिर त्या ठिकाणी मायबापाप्रमाणे सेवा करतोय आपल्या चुलत्या चुलतीची. गेले कक्षेमध्ये त्या ठिकाणी दिसले नाही. संजयला विचारलं, संजयजी तिथे होते म्हणे माझे चुलता चुलती कुठे गेले? संजय म्हणू लागला मलाही माहिती नाही, त्यांनी मला अनाथ केलंय, कुठे गेले माहिती नाही. तेवढ्याच त्या ठिकाणी गंधर्वासह नारदजी महाराज आले आणि नारदजी महाराज सांगू लागले म्हणे काही काळजी करू नको युधिष्ठिरा. अरे ते जे आहेत ना नारद विदुरजी त्या ठिकाणी त्यांना घेऊन गेलेले आहेत हरिद्वार क्षेत्री. युधिष्ठिरा आजपासून 5व्या दिवशी ते आपल्या शरीराचा त्याग करतील, त्यांना सद्गती प्राप्त होणार आहे. तू त्या ठिकाणी त्याच्यामध्ये विघ्न आणू नकोस, त्यांना सद्गती प्राप्त होणार आहे. आणि मग अशा प्रकारे तिथे तपश्चर्या केली आणि पर्णकुटीसह त्या ठिकाणी धृतराष्ट्र त्या अग्नीमध्ये भस्मसात होऊ लागला. आपले पती त्या ठिकाणी जात आहेत म्हणून गांधारीने सुद्धा त्याच्यामध्ये प्रवेश केला आणि आपल्या पतीसह सहगमन त्या ठिकाणी केलं. पती लोकांना त्या ठिकाणी गांधारी निघून गेली आणि विदुरजी त्या ठिकाणी तिथून गेले तीर्थयात्रा करण्याकरता निघून गेले. आणि विदुरजींनी देखील आपला देह त्या ठिकाणी नंतर कालांतराने प्रभास क्षेत्रामध्ये ठेवला. विदुरजींना माहिती होतं यदुकुळाचा संवार त्या ठिकाणी झाला, भगवान परमात्मा निजधामाला गेले, पण सांगितलं नाही पांडवांना, दुःख होईल ना. आणि नाहीतरी आता अर्जुन गेलेलाच आहे भगवंता बरोबर, अर्जुनाकडून त्या बातमी कळणारच आहे यांना, आणि म्हणून सांगितलं नाही. राम राम. आपल्या विश्व चैतन्य चॅनलला सगळ्यांनी सबस्क्राईब करा हो माय बाप.